काय बोललास? चल तू मग बघूया. बॅग कुठे तुझी? असिस्टंट कुठे? असिस्टंट अरे तुला केलं असिस्टंट. बॅग घेतो मी. काय जरा रिकामे हात बरे वाटतात ना. आंबे खा, अजून खा. हे पकड पुढे धर. देवबागचे मसाले पण जरा हे आहेत ना. तू का आता लय प्रॉब्लेम जाऊ लागलो रे. फॉलो कुणाल क्रीड बीड मारून निघालायस. मला तरी सांगायचंस. हा हो कशासाठी हवी होती? कशा हवी होती? पेट्रोल भरायला नको. मागून नको टिक्की. सानिकाने काय जोक मारला? तिला वाटलं सौरभ पण असेल. हा म्हणजे पाठीमा पण तिघं असणार ना. मला बाईकवर बसायला लागेल. दोन पाय काय नाही, मी झोपा काढत होते तेवढंच त्याला सांगायचं. सगळेच झोपते पण इथं सानिका तर गॉगल लावून झोपली आहे. म्हणजे विचार जागी मध्ये मध्ये बघते. व्लॉग्स एडिट करणं हे जेव्हा आपल्या हातात असतं ना तेव्हा एकाच गोष्टीचा फायदा असतो. आपल्याला जी गोष्ट लोकांना सांगायची नाही ती अशी म्यूट करता येते. आणि कुणाल माझ्याबद्दल बरीच बिचिंग करत होता, म्यूट केलं. तर म्हणजे आम्ही आता पुण्याला जागा निघालोय. आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही मस्त ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो. आणि इथून आता पुण्याचा प्रवास आहे. मी टाकते, मी कचरा बाहेर कुठेही टाकत नाही. मला तिथे काही दिसलं नाही म्हणून मी तो गाडीत माझ्याजवळ ठेवला. तुम्ही नंतर टाकते. तर कुणाला आज त्याच्या मित्राकडे जाणार आहे. अंकिता जरा जे आहे ते सांग ना. मित्राकडे जाणारे वेळ मिळेल का? नाही जाणार आहे. कसा वेळ मिळेल? कधी पोहोचू मित्राकडे? मला नाही माहित. सानिका कुठे म्हणजे? वॉशरूम मध्ये ती तुला शोधत राहील. ती आता खरंच तुझ्यासाठी थांबेल तिकडे. फोन कर तिला. कुणाल त्याच्या मित्राकडे जाणार आहे म्हणजे तू मजाच करणार आहे असं हे करते. नाही, आधी मीटिंगला जाणार आहे, त्याच्यानंतर मग तो जाणार आहे दुसरीकडे. म्हणजे लोकांना नाही तर वाटेल ही कामाला चालली, हा मित्राकडे चालला. कुठे आहे? ती आली. तुम्ही परत हात गेली. परत हात गेली. नाही सानिका घाबरलेली परत इकडे झाली. बघ ती परत इकडे झाली. आता ती इकडे बसलेली आहे ना. ती तिकडे जाते. घाबरलेलीच वाटतं. कुठं गेला? नाही, मी गाडीकडे येत होती. कुणाल मित्राकडे नाही जाणार आहेस मग? ठेवलायच काय वेळ मित्राकडे जायला? तो एका मीटिंगला जाणार आहे. आणि झालं असं की आम्ही जे पुण्याच्या आंब्याच्या ऑर्डर्स आम्ही खूप घेतल्या होत्या. दरवर्षी आम्ही घेतो आणि दरवर्षी सेमच प्रॉब्लेम फेस करावा लागतो की कुरिअरवाले त्या आंब्यांची अक्षरशः वाट लावतात. आणि यावर्षी आम्हाला असं वाटलं की आम्ही थोडे कुरिअरवाले चेंज केले. तर वाटलं की थोडं ते चांगल्या पद्धतीने हँडल करतील, पण ते नाही होऊ शकलंय त्यांच्याकडनं. आणि त्यामुळे अक्षरशः त्या आंब्यांची वाट लागते. आंबे एकतर आहेत भरपूर महाग आणि त्यात हे सगळं. त्यामुळे आम्ही पुण्याच्या सगळ्या ऑर्डर्स आजपासून बंद करतोय. ज्यांना पुण्यातल्या लोकांना घ्यायचे असतील आंबे वगैरे त्यांनी त्या एक्झिबिशनला यावं असं आम्ही त्यांना रिक्वेस्ट करणार आहोत. आणि म्हणूनच ते काही जणांचे खराब झालेले आंबे आहेत ते मी कुणाला सांगितलं रिसीव्ह कर, परत घेऊन येऊ आपण. रिसीव्ह कर. कारण आता आम्हीच जातोय, ड्रायव्हर आज नाहीये, आम्हीच जातोय. तर मी त्याला म्हटलं ते खाली आणून देतील आणि मी कुणाला म्हटलं तूच घे आता ते आणि घेऊन ये. पुन्हा फिरायचं आहे अंकिता. मी येते तोपर्यंत. हो एकत्र फिरू. तुम्ही 5, 6, 7 वाजल्याशिवाय तुम्ही येणारच नाही. मी सांगतो तुला. 6, 7 वाजतील. 7, 8 एवढं नाही. चल आमचा स्पीड वाढला आता. हो अंकिताचा पण पटापट साडी देताना माहिती आहे. थोडीशी लेपालेपी करायची. जंगलाच्या मध्ये प्रॉपर एकदम जंगल पूर्ण घनदाट. तिकडे चालत यायला लागणार 1-2 किलोमीटर आतमध्ये. आणि तिथंच राहणार सगळे शेती बिती करणार. आणि म्युझिक पण तिथेच करणार. आठवड्यातून 3 दिवस ही येणार, 3 दिवस मुंबई. लॉंग डिस्टन्स नाही 3 दिवस. 3 दिवस ती मुंबईत राहणार, सगळं बिझनेस बघणार आणि मग येणार. मी आणि माझा पोरगा जंगल. काय जंगलात पण हा आता शोधतोय. कर्जतचा एक जंगल बघितलाय, एक कोकणातला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये काय सांगितलं नाही काय नाही. 3 दिवस मी तिकडे बिझनेस सांभाळून घेणार आणि 3 दिवस हई येऊन लाकडा बिकडा गोळा करून देतो. लाकडा बिकडा सगळं तुला इथं जंगलात यायचं,
बसायचं मस्त विचार करायचा शांत योगा करायचा हा. मी सगळं शिकवणार तुला योगा जिम हम्म. शेती कशी करायची अभ्यास पूर्ण शेती हम्म. 1 एकर मध्ये आणि वेगळी पोराच्या लागवड. शाळेचं काय? पोराचं शाळा पण मीच घेणार अच्छा. त्याला उलटा सुलट्या उड्या मारायला शिकवणार देवधर्म मोगली शिकवणार बनवणार देवधर्म. थांब जरा आज साध्या डेफिनेशन्स माहिती नाही नदी काय आमची नदी नाही म्हणतोस नदी नाही डोंगर दऱ्यातून जी वाहत येते ती ती नदी नदी. हा आणि जी नदी अगं, समुद्राला डोंगर मिळते दऱ्यातून त्याला येतात ते खाडी झरे. असं झरे म्हणतात. नदीला मिळतात झरे सगळे अरे, एकत्र अरे, आले की मारीन त्याला आता. ती जी होते ती नदी हो मग आमची नदी हे नदी नाही कशी आमची आहे ती खाडी आहे कर्लीची खाडी हा, जी नदी तुमच्या समुद्राला मिळते त्याला खाडी असे म्हणतात असे हा, खाडी. साध्या तू काय म्हणतात त्याला डेफिनेशनला मराठीमध्ये नाही डेफिनेशनला व्याख्या व्याख्या तुला पाठ नव्हती व्याख्यासाठी केलीस माहिती का आहे definitionला काय व्याख्या बोलतात? व्याख्या ती व्याख्या नाही हे केलेलीस का पाठ मी केलेली. मग बंद करते तसं डुप्लिकेट नदी बोलता समुद्र आणि भात खायचो. भात खायचे हागरी खायची आता ते माझ्या काकांचं गव बस रे जरा काय म्हणालास कुणाल पुण्यात हेल्मेट कंपल्सरी नाहीये मग काय कंपल्सरी आहे तूच सांग आता काय बोलतो. हेल्मेट नाही स्कार्फ कंपल्सरी आहे पुढे सगळा पुढे स्कार्फ नाही पुण्यातच आहे बोला. मस्त आहे पण पुणे मला जाम आवडतं थंड असतं गर्मी वेगळी थंडी काय असं असतं जाओ पुणे हो ती बघ तिने कसं मस्त स्कार्फ आहे हे बघ म्हणजे इकडं बघ आमच्याकडून तरी कन्फर्म आहे बाकीच्यांचं हिप्स युक्त पण रेडी समजा ते पण रेडी मग आपणच आहे सर. ते बघ तिकडं ते बघ ती बघ एक. ती ती बघ एक. हो हो का तुला चालते? सायडर करता येईल मग मला ब्राईट येईल. करून मी निघेन मग सेकंड तू निघणार आहेस काय? सेकंड लुक चेंज तुला करायला लागेल. सेकंड तुझी लुक vanity पण ठीक आहे सेकंड काय थर्ड पडते चालेल. हा, बाकी चालेल. डिटेल्स बाकी देते मी details तुला दे. नंतर. चालेल चालेल हो हो संडे नाही सॅटर्डे 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 मला वाटलं संडे बाय 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 काय तुला काय होतं रे मध्ये मध्ये on the fastest route. काय ट्रॅफिक उत्तरा ट्रॅफिक आहे हं? दिसत नाही तुला दिसत नाही का वाटत हो पण काही विसरला नाहीयेस ना हा. निखिलचा भाव का निखिलचा भाव नाही ना नाही नाही कोणालाही काय म्हणत अमर आज जाऊन शूट करतोय. झाली का रे तुझी तयारी तर मुंबईवरनं पुण्यात आम्ही एका शूटसाठी ट्रॅव्हल केलं होतं आणि ते शूट आणि बाकी सगळी छोटी मोठी कामं आमची होती कुणाची मीटिंग्स होते आणि ते सगळं आम्ही एकाच दिवशी प्लॅन करून पुणे दौंड सगळं असा प्रवास केला वा 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 दौंडवरनं हे शूट आटपून आम्ही गेलो मोशी इथे म्हणजे जवळपास पिंपरी चिंचवड वगैरे तिथे हा एवढा सगळा मोठा प्रवास केला कुणाच्या मित्राच्या घरी पोहोचून मी चेंज केलं त्याच्यानंतर त्याच्या बिल्डिंगमधले बरेच जण आम्हाला भेटायला आले होते आणि खूप मस्त वेळ घालून आम्ही मुंबईला जायला निघालो काहीतरी घ्या तिला आम्हाला खरंच आता काही घेऊन येता नाही आलं आणि मी त्याला तेच वाटलं तू झाली तेव्हा जायचंय म्हणून तेव्हापासून आम्ही प्लॅन केला फर्स्ट क्रायला जाऊन घेतो ना असं माझी मेंबरशिप आहे जाईकडून तुम्हाला छोटस कशाला नाही नाही प्लीज Yes, okay. तुम्हाला आवडेल की नाही माहिती नाही पण आवडेलच बोललं तरी चालेल. आणि या कुणाच्या मित्राने आम्हाला खूप घाबरवलेला आहे बाळासाठी आता बघूया तिकडे तुझी बॅग होती हा सगळी माझी जाऊ आहे बघ काका चालला बघ जाऊ काकू चालला बघ चल तिथं तिकडे चालले बाय जाऊ बाय जाऊ जाऊ बाय बाय जाऊ बाय काय
चला परत एकदा बाय काय बाय काय बाय 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 बोलायला लागली तर हा आहे कुणालचा एकुलता एक लहानपणीचा मित्र जो अजूनही त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्यांची मिसेस ही तेव्हा प्रेग्नंट होती, त्याच्यामुळे लग्नाला आमच्या फक्त ते एकटेच आले होते आणि खूप मजा आली त्यांना भेटून आणि खूप छान वाटलं. सो कुणालच्या लहानपणापासून कुणाल ज्यांच्यासोबत एकत्र लहानाचा मोठा झाला आहे, वाढला आहे एका गावामध्ये, माणगावचे हे सगळेजण आहेत आणि मजा आली त्यांना भेटूनसुद्धा. सध्या कामाच्या व्यापामुळे आमचं स्पेशली असं कोणाकडे जाणं होत नाही, पण जिथे जिथे कधी असं काम असतं त्या कामाच्या मध्ये आम्हाला जो वेळ मिळतो किंवा येता जाता असं आम्ही सगळ्यांना व्हिजिट करत असतो. त्यांची डेव्हलपमेंट भरपूर चालू असते ना. थँक्यू. सकाळी 7ला आम्ही घरातून निघालो होतो, त्यानंतर पुणे, दौंडवरनं परत पुणे आणि त्यानंतर मग परत मुंबई, असा हा सगळा प्रवास करून आम्ही रात्री 1 वाजता आता फायनली घरी पोहोचलो आहे आणि त्यामुळे सगळ्यांचे चेहरे हे असे दमलेले आहेत. आपण उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ताजे तवाने चेहरे घेऊन. तोपर्यंत बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग गाईज.